गुड मॉर्निंग मित्रांनो. आजची सकाळ डायरेक्ट आपली वावरातून झालेली आहे. मम्मी पप्पा गेलेले आहे गावाला, त्याच्यामुळं आज मला सकाळी सकाळीच वावरात यावं लागलं. कारण की आपल्या कालवडी त्यांना चारा पाणी करावं लागतं आणि हा रस्ता डायगावला जातो आणि आज आपल्या गावात जातो इकडं. आज मेन तुम्हाला स्टार्टिंगलाच मी दाखवणार आहे आपल्या डांगराच्या वेळेला डांगरं लागलेले आहे, जे की आपण उन्हाळ्यात लावलेले होते. उन्हाळ्यात म्हणजे मेमध्ये लावले होते. आता त्याला आलेले आहे डांगर, फुलं बी आलेले आहेत, तुम्हाला दाखवतो. नक्कीच तुमचा रिव्ह्यू द्या कमेंटमध्ये. तर मित्रांनो, आपण डांगराचे बिया लावल्या होत्या, त्याचं रूपांतर वेलामध्ये झालेलं आहे. आता त्याच बियाचं रूपांतर फळामध्ये झालेलं आहे. तुम्ही बघू शकता कसं फळ लागलेलं आहे, मोठ्या साईजचं आहे. त्याच्यामध्ये अजून त्याला कळ्या पण लागलेल्या आहे, फुलं बी मोठे झालेले आहेत. आणखी इथं पण डांगर आहे आणि इकडे छोट्या साईजचे डांगर आहे. कळ्या पण भरपूर लागलेल्या आहे, हर एक कांडीला कळी आहे. तर नक्कीच कमेंटमध्ये तुमचा प्रतिसाद द्या. आकाश भाऊ कांबळे, काय म्हणता भाऊ? कारणच चालले तुरी लावलंय. तिकडे वाखरावालेच भेटत नाही. हा, गंज वाखरवाले, पण काय यार येत नाही ना. हा, भरपूर हे आकाश भाऊची 220 येऊ. बरं या. हे आपली 125 600 पल्सर आपली आहे, तिच्या नावातच जाळ मक्का ते मी पाहतच आहे आता हमेशा. तर बघा आता आपल्या कालवडीने किती राडा केलेला आहे. भरपूर राडा केलेला. आता आपण एकदम साफसफाई करून टाकू. ओंडीनं दात पाडलाय बरं. आता 2 दात झाली, ती दिसला का दात पाडलेला? घेऊ का दात पाडलेला? तर पहिल्यामध्ये ना आतामध्ये फरक बघू शकता तुम्ही. झाडून कसं स्वच्छ केलं आपण, सगळं झाडून घेतलं आणि सगळी घाण उचलून बाहेर उकिरड्यावर टाकली. आता यांना तुरीचं भूस ठेवतो, म्हणजे या पाणी पित्याल. आता दोघींना पण तुरीचं भूस ठेवलंय. त्यात आता आपण घरी जाऊ, नाश्ता पाणी करू. मित्रांनो, हे दुसऱ्या नळाचं चालू प्रेशर बघू शकता कसं आहे. 2 नळ आहे आपल्याला. 2 नळ असल्यामुळं पटकन पाणी होत आहे, नाही तर पाणीच होत नव्हतं आमचं. त्याच्यामुळं म्हणलं 2 नळ घेऊन टाका. हे टाकी बी भरली, बकेटी ते बी भरून घेतले. आता हे बी सामान भरून घेतलं. आता थोडं भीतीवर पाणी मारतो. वर गेल्यावर पाण्याचं प्रेशर कमी झालं, पण काही विषय नाही, देतो मारून. तर मित्रांनो, आपल्या वावरात चाललंय. तर मामा आज आलेत वखर आणायला. मामाला काल म्हणलं होतं, पण मामाचा आवाज आणि बैल बी कसे क्वालिटी. मामाच का जुगाड आहे. पाण्याची बाटल बी संगच आहे, सगळं सामान व्यवस्थित. बैल पण शिक्का जोड आहे मामाची. 5-7-8 वर्ष झाले आज मामा आणून, आहे ना? 7-8 वर्ष बैल आणून. 6 वर्ष. हा, 6-7 हा 6 वर्ष झाले आता. बैल का चालले. आता वखर चालू आहे, तुम्हाला दाखवतो. चाललंय काम एकदम. गवत बी झालतं आणि त्याच्यात वखर आणलं म्हणजे गवत जळून जाईन. आता पाणी बिणी सगळं साहित्य राहतं. ताण लागली की जागीच पाणी प्यायचं, इकडे तिकडे जायला काम नाही. अशी बाटल संगच आहे. तर मित्रांनो, आडूळचा बाजार आज आडूळमध्ये आलेलं आहे. इकडं मीठ मार्केट लागतंय. चिकन, झिंगे, बोंबील, माशा एवढ्या एरियामध्ये तो एरिया आहे. बाकी आपलं फळं भाज्या झाल्या.
ते तिकडे लागते, तुम्ही तर पाहिलं लाज बघा, मी पहिलं दाखवलेलं तुम्हाला ब्लॉगमध्ये मित्रांनो. तर थापटीचा डोंगर आहे हा. इथं थापटीचं पॉवर स्टेशन पण आहे. इथं गौतम बुद्धाचं विहार आहे, गौतम बुद्धाचं विहार आहे इथं टेकडीवर. बघू शकता तुम्ही गौतम बुद्धांचं विहार आहे टेकडीवरती. असा बाजार भरलेला आहे. बटाटे टमाटे 1 रुपये किलो, लसूण 50 किलो, अद्रक 50 रुपये. मित्रांनो इथं अंडे पाहिले 6 रुपयाला अंडे इथं. कसं डझन दिलं भैया? मित्रांनो तर मित्रांनो आपल्या शेजाराच्या वावरात आज त्यांनी गवत खुरपिलं होतं. सकाळी एक वजन यायला, आता परत आलो एक वजन यायला. आता गावड्याला एक टोपला भूस ठेवलेलं आहे. तर एवढं पाणी पाजून एवढं वजन टाकून देऊ, चालले जाऊ घरी. ते आपलं शेड तिकडं, ती डिपिन ते दिसते तुम्हाला तिथं, ते शेड. तर एवढ्या लांबून तिथपर्यंत गवत घेऊन जायचं आहे. चला आता जातो. तर मित्रांनो आज आपलं चाललंय कंटक्कीचा बेत, बाजरीचा भाकरी, कंटक्की, चिकन. आरतीचं चाललंय काम टाळायचं. तिकडं मम्मी आरतीला म्हणते तुला नसले तर मी करते. आता तुला नसले तर मी करते बरं का. नाही करते मी, तुला जमत नसली तर. चिकन. तर मित्रांनो तुम्हाला आवडते की नाही कंटक्की नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही आमचा व्हिडिओ कुठून बघता ते पण कमेंटमध्ये सांगा. आरतीचं काम चाललंय कंटक्की तळायचं. मम्मी बघते तिला येते की नाही कशी तळते. हा कंटक्कीचा माल, चिकन कंटक्की मसाला लावून चांगली व्यवस्थित भाजू द्या आता याला. तर चला मित्रांनो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.